Hare Jai Jai Ram Krishna Hare Hare Jai Jai Ram Ram Krishna Hare Ram Krishna Hare Hare Jai 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 Ram Krishna Hare
हा 3 दिवसाचा सोहळा एक महापुरुष महात्मा ज्यांनी आपली कीर्ती वारकरी संप्रदायाची कीर्ती आणि नामाचा महिमा जगाच्या पटलावर जाऊन कोरला आहे. म्हणून कोण काय म्हणतात पण ते शब्द सुद्धा मला उच्चारायचे नाही. वर्ष पूर्ण झालं की जे शब्द वापरतात ते संप्रदायात बसत नाही. त्यांचं स्मरण त्यांचं आठव रोजच असतो, पण विशेषत्वाने आठव त्यांनी केलेल्या कार्याचा आठव, त्यांनी केलेल्या प्रेमाचा आठव, त्यांनी दिलेल्या शिस्तीचा आठव. 12व्या सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम ठोकाचे तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. वारकरी संप्रदायात करोडोवर नेलं. लंडन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, पहिली इंग्रजीत कीर्तन आपल्या पडावर झाली. स्त्रीला प्राधान्य, स्त्रीला गादी. आधी सामान्याला गा आधी असं असतं, त्यात सामान्य स्त्री. म्हणून त्यांनी जे केलं त्याला तोल नाही मोल नाही. आपण बोलूही शकत नाही, म्हणून आज मला माहित नाही मी काय बोलीन. ज्ञान सांगता येतं, पण प्रेम किंवा अवस्था आपल्यात ज्या पद्धतीने ज्या वेळेला असते त्या वेळेला व्यक्त होते. पण पंढरपुरात मी परवा म्हणले, विसरले बोलता बोलता, वाना महाराज नेहमी म्हणायचे, हे असे अभंग देतेस ते बोलायला अवघड असतात. कारण जे प्रेम, प्रभू प्रेम, प्रभू निष्ठा, संत प्रेम, संत निष्ठा, सद्गुरु प्रेम, सद्गुरु निष्ठा, परंपरेचं प्रेम जे बाळकडू इथे दिलं गेलं ते तुमच्या आतमध्ये जर का फुललेलं असेल तर तुम्ही त्याचा सुवास घेऊ शकाल. नाही तर दुर्गंधीशिवाय काही हातात पडत नाही. सर्दी झालेली असेल की जाई जुई शमेली जरी शेजारी असली तरी वास येऊ शकत नाही. तसं त्यांनी सगळ्यावर इलाज केला. मोठे कडक होते, जितके प्रेमळ वाटत होते ते प्रेमळ होतेच, पण त्या प्रेमापोटी तो कडकपणा होता. हे प्रेम ज्याला समजलं त्याला सगळं कळलं. आपली परंपराच तशी. सद्गुरु दादा महाराज कडक, एकदम कडक, मांडी काय हलवेल कोण. आप्पा महाराज त्याहून कडक, पण ज्यांच्यावर प्रेम ना त्याच्यासाठी असे वाहून द्यायचे. आणि महाराज मध्य गाठला या दोघांचा, आणि आम्ही सगळ्यातलं थोडं थोडं देतो. आम्ही भाग्यवान आहोत. त्रिवेणी संगमाचा अनुभव आमच्या गाठी आहे, म्हणून त्या संगमात न्हायलेले आम्ही आहोत.
आम्हाला बाकी काय येत नाही. पवित्र होण्यासाठी त्यांनी प्रक्रिया केली, आम्ही फक्त दोन्ही मारायची. कळतं का मी काय म्हटलं? संगम जिथे घडतो तिथे कोण असो, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावून. दादा सद्गुरु दादा महाराज, सद्गुरु अप्पा महाराज, सद्गुरु बाबा महाराज. तर तुम्ही म्हणाल ह्याच्यापेक्षा तुमच्यात शहाणपण काय? आम्ही म्हणलंच कुठे आमच्यात शहाणपण. आमच्यात गर्व आहे, आम्ही त्यांच्या पोटी आलो. आमच्यात स्वाभिमान, आमच्यात कर्तृत्व नाही, आमच्यात पाठवटांतर नाही, पण जबरदस्त अभिमान आहे, स्वाभिमान आहे. ज्याच्या पोटाला आलो, नुसता मांस मांस नाही, त्या प्रभू प्रेमाच्या बोधाची प्रतीती पुसट का होईना त्याने आमच्यात घातली. म्हणून महाराज नेहमी म्हणायचे, चल उठ, ही ना तिथेच जाणार बरोबर. ही माझ्या सद्गुरुनाथाची खात्री होती, तर बाकीच्या कुणाचं काय? त्यांची खात्री होती. आणि महाराज तर मोठे आमचे काय बातच नाही, काही बोलण्याच्या काही राहिलेलं नाही. म्हणून काय अभंग घ्यावा, मग आमचा टेकू कोण आहे? आमची दोघांची चर्चा चालते सगळी, जास्त नसते. असा फापट पसारा करत बसत नाही आम्ही. 2 वाक्यात आम्हाला कळतं एकमेकाला काय काय. म्हटलं चला काय भूमिकेने करावं. 2च मिनिट. नित्यवदनी हरीचे नाम, नित्यवदनी हरीचे नाम, नित्यवदनी हरीचे नाम, नित्यवदनी हरीचे नाम, Hare
Hari 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 नीट पाऊल धरा डोळा Hari 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 Hari
महाराज आणि आपल्या या अतिशय अप्रतिम अभंगामधून आपल्या सद्गुरूचं वर्णन करत आहे. निळोपारायणे आपल्या सद्गुरूचं वर्णन केलं. आपण आपल्या सद्गुरूचं वर्णन करतो, ज्यांचं नाव निळाच होतं, त्यांचं या अभंगाच्या सुमनमाला त्यांच्या चरणी अर्पण करू. लाडके डिंगर पंढरी रायाचे, हे लाडके डिंगर सद्गुरु दादा याचे. ज्यांच्या मांडीवर वाढले, ज्यांच्या घासातला घास खाल्ला. कुठलंही येड शेमण पोर आपल्या आई वडिलांच्या आजोबाच्या मांडीवर घास खाल्ला, पण प्रेम प्रतीचा घास खाल्ला, बोधाचा घास खाल्ला, तत्वज्ञानाचा घास खाल्ला, माऊलीच्या दृष्टीचा घास खाल्ला. सातारकर परंपरा अलौकिक का, युनिक इंग्रजी शब्द आहे, मी वापरत नाही पण विशेष वाटतं. वेगळी, आगळी वेगळी, विशेष. एक शब्द येतो सामान्य विशेष. कळलं तुम्हाला काय? सामान्य विशेष. आजकाल सामान्यच विशेष झाले. कळलं काय? साधं बोलणं, साधं हसणं, साधं उठणं, साधी मस्करी करणं, सहज कोणाच्या घरी जाणं. एखादा मनुष्य कोणाच्या घरी, काय हो तुम्ही आम्हाला सांगितलं नाही,
आम्हाला सांगायला पाहिजे होतं. अहो सांगायचं काय ते, आणि तुला तर काय सांगायचं, तुझ्या घरी येण्यासाठी मी कशाला सांगायला पाहिजे. नाही, पण आजकाल सामान्य विशेष झाले. काय रे, अरे जरा नीट का, काय झालं, सदऱ्याची घडी मोडली. तुम्ही हसायला याला, हसू नका. हे मी कानाने ऐकलेले शब्द आहेत माझ्या घरात सुद्धा, म्हणजे माझ्या घरातल्यांचे नाही, गैरसमज करू नका. ऐकलेले आहेत कानाने माझ्या मी शब्द आहेत. सामान्य सुद्धा विशेष आहे. काय विश्व आहे. म्हणून माऊलीचं वैशिष्ट्य काय, त्यांचं ज्ञान बाजूला ठेवावं. प्रकाश तो प्रकाश की याची नवदे घेई चुकी म्हणून जग आचकी वस्तू प्रभा, हे बाजूला ठेवा. त्यांनी विशेषच सामान्य करून दाखवलं. त्यांनी मातृत्व पुढे आणलं जे सामान्य आहे. आई इतकं सामान्य दुसरं काय आहे का. आई इतकं श्रेष्ठ दुसरं काय आहे, आई इतकं पवित्र दुसरं काय आहे. पण आई इतकं सामान्य दुसरं काय आहे, म्हणून येता जाता तिला टपलतात. म्हणून माऊलीच्या रोवलेल्या झेंड्याला येता जाता माहिती काय वारकरी संप्रदाय, काय नसतं टाळकुट्यांचा. पूर्वी तर होतच, आता पण वेगळ्या पद्धतीने येतच आहे. काय माऊलीचा 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 काय, तोच पूर्वीचा. अरे पण त्यातलं विशेष काढलं ना, वेचिती मने मवाळे चकोर तलगी, चातक चंद्राती चिंतितू. म्हणून माझी जगत माऊली जगन्नियताचं नियंत्याचं प्रेम टिपलं. बाकीच्याने ज्ञान टिकलं, त्याची व्याप्ती टिकली. कसं आहे, दीप दीपिका शशिकारा हे तुका कोटीवरी रे, नसरे निशी नोहे दिन करू, दिन कर नाथे जया परी रे, नुद्धरिजे नुद्ध, हे बाजूला ठेवू चला. म्हणजे हे झालं नुद्धरिजे नुद्धरिजे नुद्धरिजे, गोळवाळे विण नुद्धरिजे. व्यापक शक्ती, व्यापक सत्ता, याच्या पाठी जग, आणि त्या व्यापकाचा एक देशी पोटी या पाठी माऊली. प्रत्येक व्यक्तीचं एक वलय असतं. काय, प्रत्येक व्यक्तीचं एक वलय असतं. साधा एखादा हमाल असेल, एखादा दुकानदार असेल, एखादा रिक्षावाला असेल, एखादा कोणी असेल, झाडूवाला असेल, एखादा दुकानदार असेल साधा छोटस, त्याचं सुद्धा वलय. त्याच्या विश्वापुरतं त्याचं एक वलय. तुम्ही म्हणाल काय ते, अरे पण त्यांनी वलय निर्माण केलं ना. म्हणून एक लक्षात घेत जा, सामान्याला सामान्य समजत जाऊ नका, त्याचा वलयाचा अभ्यास करा, म्हणजे तुम्हाला कळेल याचं वलय कुठे पसरते. किती कोणी प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट असो, पण एका व्होटाच्या वलयावर सगळं फिरू शकत. किती कोणी श्रेष्ठ असो, एका याच्यावर सगळं बदलतं, एका मताने बदलतं. तस आजचं जे चाललंय, कोणी असो वलय, मग सामान्याचं जर का वलय एवढं, एका व्यक्तीचं सामान्यातल्या सामान्य एवढं वलय, सत्तेचं किती, आणि सत्तेला तोलणाराच किती. सत्तेचं वलय आहेच, सत्तेचं वलय आहेच,
तागड्यात वजन टाकताना 1 किलोचं माप सत्तेचं वलय आहेच आहे, पण इथे टाकत गेल्यावर मग 1 वाटाण्याची शेंग सुद्धा त्या वजनाला हलवते. कळलं का काय सांगते मी? नीट सांगते ऐका. 1 वाटाण्याची शेंग 2 गवारीच्या शेंगा असं टाकत. मग आपण बायका असतो, बायका काय पुरुष सुद्धा काय, अरे राहू दे ना, एवढं काय झालं, अगदी 2 शेंगा जास्ती पडल्या. अहो पण वजन बघा ना, वलय. तसं संत मायबापाने जे वजन निर्माण केलं, जे वलय आहे ते झोखलं. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुगासी आहे. आणि हे तुकलेलं जोखलेलं निळोबारायांनी जोखलं. रवी दीप हिरा राविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. संत का श्रेष्ठ? जाणीव. काय आहे संतांच्या ठिकाणी विशेष, जे आपल्या ठिकाणी नाही? जाणीव जेथ न लगे, विचार मागुता पावली निघे, तरकू आयणी नेगे अंगे जया. ही जाणीव वेगळी, ही सामान्य जाणीव. आणि त्या सामान्य जाणीवेवर मात करणारी असामान्य जाणीव ही संतांची जाणीव, जी आपला मीपणा, आपला अहंकार, आपलं कर्तृत्व, आपलं ज्ञातृत्व, आपलं अस्तित्व बाजूला ठेवून जी जाणीव निर्माण होती ती संताची जाणीव. आणि तिथेच देव आहे. देव कुठे आहे? देव देव म्हणजे काय? देव दिव प्रकाश वगैरे हो दे बाजूला. देव देव म्हणजे काय? हे सगळं जिथे बाजूला सारलं जातं तिथे देवत्व. आणि हेच संत जोडतात. आणि हे विशेषत्वाने सद्गुरु दादा महाराजांनी जो पाया रचला. म्हणून आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य हे आहे की आपली परंपरा एका स्त्रीच्या तपश्चर्येतून निर्माण झाली आणि नामाच्या महतीतून निर्माण झाली. एका स्त्रीच्या आगळ्या वेगळ्या दैदिप्यमान जाज्वल्य तपश्चर्येतून, एका आईच्या इच्छेतून की तिची कुस भरली जावी आणि अशी भरली जावी, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा ती लोकी निंदा. तीच इच्छा सद्गुरु दादा महाराजांनी यांच्या बाबतीत. आधीची सगळी नातवंड गेली, रडले नाही, प्रवचन सुद्धा थांबवलं नाही. पहिली नातवंड गेली शेवट. पण एवढी गेल्यानंतर गळले सद्गुरु दादा महाराज. महाराजांना डिप्थेरिया झाला होता, त्यावेळेला औषधच होती होती. आता काय होणार? त्यावेळेला पांडुरंगाच्या चरण डोका तेव्हा आता एक उरले ते नको रे, लवकर हे घेऊ नाही ते प्राण सोडतात टक्कर. अशातून महाराजांना आशीर्वाद लाभला, प्रसाद मिळाला आणि तो आपल्यापर्यंत आपण आशीर्वाद करतो. म्हणून एकच, तुम्ही सर्व माझे मायबाप आहात. सर्वांपुढे बदल पसरते. त्या प्रसादाला हलकेपणाने घेऊ. हलका नाही, हलका नाही. जसा एक लाहीचा कण सुद्धा टिपावा, त्याला भूमी लागून देऊ नये, तसं इथला कण सेवन करा. कारण हा प्रसाद विशेष शक्तवाने आणलेला आहे. साधा भात करणं वेगळं, साधा शिरा करणं वेगळं, मुगाच्या डाळीचा शिरा करणं वेगळं.
आणि सध्या क्विक मुगाच्या डाळीचा शिरा नाही, ते असं भाजतात, असं फिरवतात, ते चण्याचं पीठ टाकतात, हा भिजवायची, वाटायची, आणि मग एवढं तूप साजूक ओतायचं, आणि ती वाटलेली मुगाची डाळ तपकिरी करायला जवळजवळ 2-2, 3-3 तास लागतात. तेव्हा त्याच्या खरपूसपणाची सर अशा क्विक इलाजाला नसते. म्हणून माणसाला वाटतं आपला परमार्थ चुट्टू पुट्टू उठू बसू. महाराज सांगायचे चुट्टू पुट्टू उठू बसू. नाम खरं चुटू पुटू उठू बसूच आहे, पण तितक्या वजनाने घेतलेलं चुटू पुटू सुद्धा पदरात पडत. एखाद्या बाईच्या हाताला अशी पाहिजे हातवटी सांजवणीची, एक बिर्याणी पुलाव करत बसते. आणि आमच्याकडे समजा असं होतच नाही की एकदम बेचव स्वयंपाक आहे, कधीच नाही. पण एखादा न आवडत असतं ते फार आमच्याकडे, हे नाही आवडलं मग आता काय करायचं, जरा असा चटका पाहिजे. मग फरमाईश येते, जरा लसूण आणि काळं तिखट कर, आई जा. आणि मग ते असं नुसतं टाकायचं, ते सुद्धा करण्यात कुसरी असते. ते जर का गॅस पेटवलेला असला तर तिखटच जळून जातं एका मिनिटाच्या, अर्ध्या सेकंदाच्या आत. त्याला सुद्धा खूप हे करण्यात. तुम्ही म्हणाले एवढं काय मग त्याने, आणि काय आवडलं नाही ना, एवढा तुपाचा गोळा आंबेमोर किंवा इंद्रायणी त्याच्यावर टाकायचं, आणि ते काळं चटणी लसूण असं कालवायचं. चुट्टू पुट्टू उट्टू बसू. सगळे पुलावन कर्या, सगळे थोबाडीत सगळ्याच्या. काय चुट्टू पुट्टू, तसा आपला परमार्थ चुटू पुट्टू उठू बसू आहे, पण असा चटका लावणार आहे, आणि पाहिजे हातवटी सांजवटी. नाम सगळे घेतात, पण कसं घ्यायचं. घ्या रे घ्या रे मुखी नाम, घ्या रे कसं घ्या नाम.
म्हणून तुम्ही म्हणाल ह्या वेळेला काहीतरी वेगळंच काढलंय. वेगळं नाही, आहे ते काढलंय. सामान्य विशेष काय काढलं? प्रवचन नाही ठेवलं, कीर्तन नाही, काही 24 तास जप केलाय. सामान्य विशेष. इथे बसताय तिथे बसून दाखवा म्हणेल तर चॅलेंज. अशी मांडी बदलते 5 मिनिटात. 24 तास ना, 24 तास ना. आपली स्टेट काय आहे? आपली श्रीमंती काय आहे? काय आहे श्रीमंती? नाम हेच आपली श्रीमंती. कशाच्या जोरावर हे सगळ्या इमारती? नामाच्या जोरावर. काय आहे तुमचं भांडवल? काय धनधरी पांडुरंग जवळ आलो, जवळ आलो, जवळ आलो. आमची जोडी होती सुरुवातीला, ती तुम्ही कुणीच नाही बघितली. आम्ही सुरुवातीला जेव्हा कीर्तन करू लागलो तेव्हा महाराज मला साथ करायचे. तेव्हा तुम्ही कुणीच नव्हता. तिथले फडाचे सुद्धा किती जणांनी बघितलं माहिती नाही. बाहेर गावी असे, ते मुंबईत नसे. बाहेर गावी आम्ही जायचो मोठमोठ्या कार्यक्रमांना. स्टेडियम मिडियमचे कार्यक्रम, मोठे कार्यक्रम 7-7 दिवसाचे. त्यांनी 4 दिवस, मी 3 दिवस, असं जवळजवळ 10 वर्ष केलं आम्ही. आणि आमची काय हालत असेल. म्हणून मी सगळ्या परीक्षा पास केलेल्या. चॅलेंज नको. शेजारी खुर्ची असेल, अहो काय अवस्था. ताप असायचा अंगात माझ्या भीतीने. आज सांगते मी, ते शेजारी उभे राहिले की अंगात कणकण, पण कधी दाखवलं नाही. आणि हाणून न्यायशिवाय राहिली नाही. कळलं की नाही? कारण कोणाच्या पोटी? सिंहाचा छावा आहे. हे जबरदस्त आयाळ आहे एवढं मोठं. समजू नका तुम्ही. किती दिवस परीक्षा हो? परीक्षाच परीक्षा आमची. शेवटपर्यंत आमची परीक्षा संपली नाही. सगळ्यांना सगळं माफ, आम्हाला असंच. पण आज कळतो त्यांची इच्छा होती की आम्ही जोरदार तयार आहोत, पुढच्या कशालाही टक्कर द्यायला तयार पाहिजे. मग ही जर का माझ्या पुढे काय केलं तर मग काय नाही घाबरण्याचं कारण. चलो, म्हणून ह्यांचं खातं वेगळं होतं आणि आमचं खातं वेगळं होतं. आमचं खातच खातच. म्हणून काय धन, काय धन धरी पांडुरंगा भक्त जे कधी न सरणार. उपसावं तितकं निघतंय. उपसावं तिथे विहिरीला उपसा असतो ना, उपसा करतात त्याचा.
कशाचा उपसा असतो? जीवन. कळलं की नाही? विहिरीला काय म्हणतात जिथे झरा असतो? जिव्हाळ्याचं पाणी. आम्ही किती कॉन्व्हेंट मध्ये शिकलो तरी हाडाचे शेतकरी आहोत. काय आम्ही काय आहे? हाडाचे शेतकरी. आणि दोन्ही बाजूचे शेतकरी आहोत. परमार्थातली शेती पिकले घुमारी. काय इथलेही शेतकरी भूमीची मार्दव सांगे कोंबाची लवलव. काय सांगितलं? भूमीची मार्दव सांगे कोंबाची लवलव. वरचं जे दुसतं असं हलतं ना त्याच्यावरनं भूमीची मार्दव कळून घ्या. म्हणून आम्ही इथे जर हल्लो ना तर आमचं काय बोलू नका तुम्ही. सांगे कोंबाची लवलव काय? भूमीची मार्दव. आता टाळ्या वाजवा ना. का आता अवघड झालं? आता अवघड झालं. उलट म्हटलं. सांगे कोंबाची लवलव भूमीची मार्दव. याला शेतकरी म्हणतात. अस्सल शेतकरी. दोन्ही अंगाने शेतकरी. तुकाराम महाराजांनी शेती केली. कळलं की नाही? त्यांनी जशी शेती वरकरणी सुद्धा केली तशी परमार्थाची शेती त्यांनी केली. आणि तीच शेतीचे दाणे मला असं वाटतं सद्गुरुनाथाच्या कुठेतरी आले. ते जे प्रसाद होता ना उरलेला, म्हणून अभ्यास ज्ञानेश्वरीचा केला. पण ज्या पादुका स्थापन सगळीकडे केल्या, तुकाराम 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 भजन करा सावकाश. म्हणून महाराजांचा अवतार काय? भजन करा. बाकी काय भानगडीत पडू नका. वेळ कुणाला आहे? भोंगेन टीव्हीन हेन देन. मग काय करा? भजन करा सावकाश. घाई करू नका. म्हणून 24 तास घाई करू नका. अर्ध्या तासात गळगुडून जाऊन पडतात भिंतीला. चला म्हणून फेऱ्या ठेवल्यात. 1 तास 2 तास वाटेल तसं. मग मी जाऊन हलवलं. कारण एक जण असं करू लागला. म्हटलं घाबरू नका. उठान जरा फिरून फिरून या, खाऊन घेऊ. कळलं का? सामान्य विशेष करता काय? राम 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 राम. काय राम राम करता? तू घे ना मग. तू घे. राम काय आहे? रमविणारा राम आहे. जो रमू शकत नाही तो नाम घेऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. परीक्षा काय आहे? अशी रग लावणारी सामान्य विशेष. हे सुद्धा सद्गुरुनाथा सद्गुरु दादा महाराजांच्या कुठेतरी मी सुरुवातीला प्रवचन जेव्हा करत होते तेव्हा हे मी बोलले होते. म्हटलं क्या बात आहे. आणि नंतर चाळून बघितलं तिथे प्रेमबोधाचे काही जी कुठे लिखाणं बिखाणं होती त्यात ते मिळालं. सामान्य विशेष. अरे क्या म्हटलं गाठ आहे. भूमीची मार्दव सांगे कोंबाची लवलव.
भूमीची मार्दव सांगे परफेक्ट आलं. मग आता त्याच्या पुढचं पाऊल आलं बघा. आता इथे गणित सुटलं आपलं. सामान्य विशेष काय? नाम घेऊन दाखवा 24 तास. या बसा चला. एक आवडलेला पिक्चर 3 वेळा एकाच एक पाठोपाठ 3 वेळा बघू शकतो. चला नाम घेऊन दाखवा. सगळे म्हणतील काय केले? नवीनच काहीतरी चालू केले. फॅड. तू फूड रे. काय मला फॅड सांगतो? सामान्य विशेष. आजकाल सगळं जितकं वरण भात सामान्य विशेष. चायनीज विशेष. मंचुरियन विशेष. काय ते नळ्या त्या? नाही नाही काय ग बाळा? सोनं माझं बोल. काय ग? पास्ता विशेष. 2-4 वर्षात सिमेंट कॉन्क्रीट आत तयार. भूमी आत तयार. काही करायलाच नको. वरती नंतर टाकायचीच बात नाही. नुसतं प्यावं लागतंय. डॉक्टरकडे जा. काय नाही नुसतं सूप घ्या रात्रीचं. कारण का? सिमेंटिंग आत झालेलं आहे. जळलं मेलं. सातारी भाषा आहे. जळलं मेलं. आणि काय केलं? वरण भात. नो इमॅजिनेशन. काही कल्पना नाही. नवीन रोज काहीतरी करा. मरा. पूर्वीच्या जेवणांमध्ये वरण भात, तूप त्यांनी आणि लिंबाची फोड त्यांनी घासाची सुरुवात होत असे जठर शांत करायला. जठराला खूप वेळाने जेव्हा तुम्ही आत टाकता अन्न, त्याची जी ज्याच्यात जे घटक पाहिजे ते त्या वरण भातात असतात. हे काय रोज रोज तेच? तसं रोज रोज तेच आहे ना, ते नाम आहे. रोज रोज ते जे म्हणता की नाही ते नाम आहे. म्हणून रमण आत असल्याशिवाय पुढची प्रक्रिया नाही. मग कृष्ण म्हणजे जो तुम्हाला खेचून घेतो कर्माकडे, जी ताकद आहे कर्माची प्रक्रिया घडण्याची, तो कृष्ण आहे. आणि ऐक्यानंद म्हणजे मुरण. लोणचं मुरतं ते कळतं ना तुम्हाला? म्हणून हे सगळं जिथे मूर्त ना, आपण म्हणतो जमिनीत पाणी मुरलं. एखादी गोष्टीच्या आपल्याला छडा लागला, अंदाज आला, आपण म्हणतो इथे काहीतरी मूर्तय बर का. म्हणजे 2 शब्द कोणतरी काहीतरी बोलतो, पण आपल्याला वाटतं अरेच ये कैसा हो गया. हे शब्द कुठून आले? म्हणजे त्याचा अर्थ असा झाला इथे काहीतरी मूर्तय बर का. याच्या आत खूप काहीतरी दडलेलं. तसं हे मुरलेलं आहे राम नाम, रामकृष्ण हरी. याच्या आत खूप काही दडलेलं आता कळणार नाही, पण घ्या सद्गतीन कंठ
अशी अवस्था होते तेव्हा यांच्या भाग्या नाही सीमा पुरुषोत्तमा प्रिय झाले. पुरुषोत्तमाला उगाच कोणी काही प्रिय होतं का? माई मैं तो गोविंद की विष का प्याला राणाजी ने पिला पीवत मेरा हसी. त्याला प्रिय होण्यासाठी विषाचे घोट पचवावे लागतात. माई मैं तो गोविंद की हो. सोपं समजता? संतांच्या अभंग इथे मांडी घालून एसी पंखे लावून बसतो आपण. त्या अवस्थेतनं जाऊन जाऊन अभंग बाहेर पडले. म्हणून मी मुद्दाम माऊलीचा घेतला. माऊली जर का आठवत आहे गोपाळ ध्यान आपण काय करायला पाहिजे? देव इच्छी रज चरणीची माती. देव इच्छी रज चरणीची माती. देव पाठी पळतोय तुझ्या चरणाची माती माझ्या मस्तकाला लाव. यांच्या भाग्या नाही सीमा पुरुषोत्तमा प्रिय झाले. यांच्या भाग्या नाही सीमा. कोणाच्या? काय तुकाराम महाराज. अरे ह्यांच्या भाग्या नाही सीमा. उगाच तेवढं मोल द्यावं लागतं. म्हणून कधी कधी संतांनी असे थोडस इकडे तिकडे झालं असेल म्हणजे जे पाहिजे ते उदित नाही होत. असं कधी कधी होतं. जे पाहिजे ते होत नाही. संतांना कुठेतरी पुसटच वाटलं असेल. खेसी तेव्हा देसी ऐसा काय रे कळत नाही का आम्हाला? एवढं मोल घेतोस तेव्हा देतोस. उगत फुकट नाही. जिजाई आंघोळ करत होत्या. तुकाराम महाराज बाहेर बसले होते अंगणात. एक म्हातारी कोणतरी आली. तिची साडी फाटलेली होती.
तुकाराम बुवा महाराज मला बघाव फाटलेल्या, याने काय करावं गेल्या तिथे पूर्वीच्या काळी काही बंधन बिंधन नव्हतं, ते असं असायचं, त्याच्यावरच साडी ठेवलेली होती, ती घेतली आणि तिला देऊन टाकली. आता जिजाबाई बाहेर कशा येणार? सुरू झालं. ओ बघा देवईची रजचरणीची माती, घाबरले ना, घाबरले ना, नको ना मला बोलू, नको बोलू, अगं मला नको, देव कापू लागले. पिवळा पितांबर झळकला आणि जिजाबाईच्या अंगावर जाऊन बसला. आणि जेव्हा शेवट वैकुंठ गमनाच्या वेळेला आले की नाही घरी, कण्या खायला दरदरीत पाण्या माझी रांधलेल्या कण्या, जिजाबाईंनी काय केलं, देवादिकांच्या पत्न्या सगळ्या येणार आहे, ते म्हणाले आता मी काय करू, माझ्याकडे काहीच नाही, होतं ते सुद्धा देऊन टाकलं, तेच पितांबर नेसून बाहेर गेल्या. आणि या सगळ्या आमच्यांचा कसा काय गेला पितांबर तिथे, घेसी तेव्हा देसी, अग ये म्हणाले, मला विचार नको त्याला घेतलं दिल, माझं धडकं घेतलं तेव्हा कळलं की नाही, माझं घेतलं तेव्हा दिले, माझं फाटलेलं असून सुद्धा धडक आहे, त्याचं धडकं असून सुद्धा फाटलेल्यासारखं, कारण ईश्वरी सत्ता जीवाच्या आधारे व्यक्त होत असते, किती धडकं असलं आणि नवा ठाई ती फाटवून गेली, किती असतो तरी याच्या आधाराशिवाय गत्यंतर नाही. कानोबारे तुझी गंमत ऐकली त्याच्यात, कानोबारे तुझी घोंगडी चांगली, ठीक आहे, हे गोड वाटतंय. आमासी कादी वांगली रे, सगळा गोडवा वांगल्यात आहे, कळलं का, आमासी कादी वांगली रे, कानोबारे कानोबारे कानोबारे, कृष्णामध्ये नाही, कानोबारे अपूर्णत्व आहे, तिथेच पूर्णत्व आहे, जिथे अपूर्णत्व आहे तिथं ईश्वरी सत्तेचं पूर्णत्व आहे. सगळं पूर्ण 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 पूर्ण, काय उपयोग आहे, पूर्णमदम पूर्णमिदम पूर्णात पूर्ण, अरे पूर्णात पूर्ण का पूर्णात पूर्ण असून ते अपूर्ण आहे. कानोबारे पूर्णात पूर्ण निघालं, पण त्या पूर्णाला अपूर्ण म्हणतायत, ही घोंगडी अपूर्ण आहे, नवा ठाई ती फाटवली गेली, ती तो आम्हाला दिली.
कळलं का? म्हणून ही मजा आहे सगळी. ही ज्याला कळली ते माऊलीचे झाले, आणि ही त्यांना कळली म्हणून ते माऊलीचे झाले. आणि ज्याला वाटेल, मला वाटतं मी त्यांची झाले. या खुणा आहेत, परमार्थिक खुणा आहेत. फापट पसारा नको. बदाम, पिस्ते, अक्रोड, काजू सगळं टाकलं, मिठाचाच अंदाज नाही. मिठाचा अंदाज असावा, सगळे अंदाज आले, पोट भरत. म्हणून वारकऱ्याचा परमार्थ पोट भरणार आहे. कसं आहे? सावकाश. परमार्थ कसा करा? सावकाश. साधा करा बरा, फडावर काय मिळतं? सावकाश भजन. सावकाश. वारीत काय मिळतं? सावकाश. जय राम कृष्ण. मला म्हणते वारीतलं सकाळचं भजन म्हणजे बापरे बापरे, असं मला काहीतरी इथे गुदगुल्या होत असतात. म्हणजे एकटं जरी म्हटलं किंवा ते आठवलं, जय राम कृष्ण, सगळा फोर्स आला. काय आहे? काय काय विशेष आहे? अरे सामान्य विशेष काय आहे? जय राम कृष्ण. संतांच्या संगतीचं महत्व काय? ही गोड जर का त्यांच्या करवी आपल्यात आली नाही तर ती रुची आपल्यात प्रगट होऊ शकत नाही. म्हणून जे असं म्हणतात ना, याच्यात काय आहे? त्यांना रुची नाही आली. तुमच्यात प्रगट काय होतं? ज्याची चव तुम्ही आधी चाखलेली. केळं लावलं, श्रीखंड लावलं, गुलाबजाम लावला, खीर लावली, तिखट लावलं, खरडा लावला, चटणी लावली. मुलाला पहिलं चाकवा द्या असं करत, कारण ते पहिला घोट आहे, पहिली चव आहे. पण ती एकदा आली की पुन्हा ती चव आली की आठव, नवीन नाही. साखरेची चव बाहेरून, तिखटाची चव बाहेरून, आंबटाची चव बाहेरून, परमात्माची प्रतीची चव बाहेरून. बैसोनी ऐक्यास जीव परमात्मा. संत सांगत नाही मी इथे,
जीव परमात्मा दोन. जीव इथेच, जीव इथे हो असेल बाबा. जीव कुठे? अगं माझा जीव गेला ना, माझा जीव गेला, माझा जीव गेला, माझा जीव गेला. परमात्मा जीव परमात्मा दोन बैसोनी ऐक्यासनी जयाच्या हृदय भुवनी विराज. राजाधिराज सद्गुरुनाथ. जीव परमात्मा आदि आहे. जय जय स्वसंवेद आदि आहे. जी आदि आहे त्याला बाहेर काढून रवंत करत बसायचं. गाय गपा गपा खाते रवंत करते, पण ते बाहेरचं खाल्लेलं असतं. इथे ऑलरेडी आहे. इथून बाहेरून काही आणायचं, जे तुमच्यात आहे तेच वर आणायचं. आणि ते वर आलेलं चाखायचं. ते चाखायचं कसं? बाहेरचं आतलं तादात्म्य होतं. तिथे बोधाची परिपक्वता प्रतीती आहे. जे इथे आहे ते बाहेर आहे, आणि जे बाहेर आहे तेच इथे आहे. पण इथे असल्याशिवाय बाहेरचं इथे येऊ शकत नाही. इथे आहे म्हणून बाहेरचं, इथेच नाही तर बाहेरचं काय? विचार करा ना. इथे नाही मग बाहेरचं किती का असेल त्याला काय उपयोग आहे? बँकेत पैसे गेला हाकलून देतील, तुमच्याकडे काय ते पहिलं दाखवा तर सगळं देतो. ठेव काय तुमची? कर्ज काढेल ना मध्ये मी येण्यासारखं कधी कधी. ती बाई बिचारी काय, मी म्हटलं आता तुझा पगार चांगला आहे काहीतरी, चल मी म्हटलं मदत करते तुला, कर्ज काढ. अहो म्हणले ताई आई तुम्ही मला ते काढून द्याल, पण मी दाखवू काय ठेव? म्हटलं बरोबर आहे बाबा, सॉरी चुकून विसरले. साधं बँकेत जाताना काहीतरी दाखवावं लागतं मुद्दल. तसं ऐक्याचे मुद्दल न मोडे आणि साजिरेपणाचाही लाभ होते. मग स्वतरंगाची मुकळे तुरंबुका. ऐक्याचे मुद्दल न मोडे. ऐक्य तर मोडायचं नाही, पण साजिरेपणाचाही लाभ उघडे. वरचे चिरमुरे त्याच्यावरच आनंद घेतो. लाख रुपये ठेवलेले काय 6-7% व्याज म्हणजे किती झाले? 700 रुपये नाही, 7,000 बरोबर. लाख रुपयाचे 700, 60% 7,000. म्हणजे हे उत्तर त्यांना दिलं असतं ना, जोडा तिथून सुद्धा काढ दिला असता मला. तर म्हटलं आता एवढ्याला एवढं आपण एवढूच असेल ते सुद्धा आपण एवढं एवढं हे करतो. सांगा मला मग काय असेल? आपलं मुद्दल काय आहे? पण नुसतं वरचं एवढी प्रतीती जरी आपली हल्ली ना तरी काय आनंद, काय आनंद. आपण सामान्य माणसं नसेल ते घबाड आतलंय ना एवढं, पण ते वरचं थोडस जरी हल्लं ना आणि ते आपल्याला एवढं एवढं जरी मिळालं तरी एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद, एवढा आनंद. व्याजावरच खुश म्हातारा. म्हातारी व्याजावर. व्याज किती आलं मला दाखव. अरे मुद्दलीचं काय झालं कोणी विचारतच नाही. काय वेडेपणाचा बाजार आहे. म्हणजे मुद्दलीचं काय झालं? नीट आहे ना, बँक नीट आहे ना, बुडली बिडली हे कोणी विचारतच नाही.
व्याज किती आलं आणि किती खर्च केलं त्याचं मला सांग. कळलं का तुम्हाला काय म्हटलं ते? तसं परमार्थात सुद्धा ऐक्याचे मुद्दल न मोडे आणि साजिरेपणाचाही लाभ घडे. मग स्वतरंगाची मुकळे तुरंमुका पाय. साजिरेपणाचाही लाभ घडे. किती साजिर, आता मी हे साठवून ना भिशीला देईन. किती साजिर. आणि मग ना दिवाळीमध्ये ना मी फ्रीज घेणार आहे. म्हणजे कुठच्या कुठे बादरायणी गेलं ते. आपण म्हणतो ना बादरायणी संबंध, म्हणजे कुठून 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 इतके कोलांट्या उड्या ते खाल्ल्या, त्याला बादरायणी संबंध. तसे आपल्याकडे पैशाचा व्यवहार हा बादरायणी संबंधच आहे. कुठून मुद्दल ठेवली, कुठे ठेवली, त्याचं काय झालं, ते व्याज घरी आलं, ते परत भिशीला गेलं, ते भिशीतून परत मग फ्रीज घेतला आणि तो सुद्धा EMI करून 4 गोष्टी घेतल्या. झाला बादरायणी संबंध. अहो कशाला एकदम आता EMI बघा, म्हणजे मी तू घे काही येड्यासारखी एकच, मी 4 घेणार आहे त्यात. घे बाई. याला काय म्हणतात? बादरायणी संबंध. तसं नाम असं आहे, तुमच्या ओट्यात बादरायणी मागतात. तुम्हाला आम्हाला कळणार पण नाही नामाने आपल्याला काय. नाम आठविता सद्गतीच करी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी, प्रेम वाढे पोटी ऐसे करी. रोमांच जीवन आनंदाश्रुने, रोमांच जीवन आनंदाश्रुने. अष्टांग ही गात्री नाम तुझे, अष्टांग ही गात्री नाम तुझे. रोमांच जीवन आनंदाश्रुने, सकळ इंद्रिये वेचूया कीर्तनी, गाऊ निशिदिनी नाम तुझे, गाऊ निशिदिनी नाम तुझे. रोमांच जीवन आनंदाश्रुने. कळलं का? पुरुषोत्तमा प्रिय झाले. आवडतो का देवाला? तो इतका देवाला आवडतो, मग जे काही सगळं असतो कोण ते तो माझे पुरवतो. निळा म्हणे मेघश्याम, करी काम सर्व, पुरवी काम सर्व त्याचे. निळा म्हणे मेघश्यामा, श्याम काय करतो मेघश्याम, पूर्वी काम सर्व त्याचे. याची साक्ष म्हणजे लोधिवरेचं मंदिर आहे. रिपेअर करताना माझे सगळे केस जायची पाळी आलेली आहे. नुसती गळती थांबवायला आतापर्यंत 4 वेळा केलं. आता एकदाच मी एकत्र आता या 4 महिन्यात 20 लाख रुपये दिले फक्त गळती थांबवायला. अजून रूम चालू आहे. रंगरंगोटी राम राहिली. नुसते दरवाजे आणि खिडक्या नीट करायला लाखो चालली. तसं हे नीटलं असलं तरी हे सगळं नीट लागतं. नाही तर इथून गळतं इथून गळतं इथून गळतं. हे किती नीट असलं तरी ते बसू देत नाही. म्हणून हे सगळे आपलं नीट व्हायचं असेल तर या वैष्णवांचे घरी प्रेम करायचा.